थांबायचंय ना. लाग लाग. नमस्कार साहेब. नमस्ते. पेट्रोल पंपात भली मोठी लाईन आहे हां. आणि थांबलायत आपण. हो. असं दैनंदिन ह्याच्याप्रमाणे आलायत पेट्रोल भरायला का? नाही, आता उद्यापासून पेट्रोल पंप बंद आहेत म्हणून सांगितल्यामुळे आम्ही. कशी मिळाली आपल्याला ही माहिती? कुणी सांगितलेली? अशीच अफवा चाललेली वाटतं सगळीकडे. मग अफवा असतानाही तुम्ही कसं काय गर्दी करतायत? काय विलाज नाही त्याला. उद्या नाहीच मिळालं पेट्रोल तर काय करायचं. ठीक आहे. एक मिनिट येता का? इथं या ना एक मिनिट. हे गर्दी जी आहे हे नेहमीप्रमाणे आहे का आज जास्त नाही गर्दी? नाही, आज जास्त गर्दी आहे. कशामुळं गर्दी होती ही? काय आता लोकांमध्ये अफवा पसरली काहीतरी पेट्रोल संपणार आहे, शॉर्टेज होणार आहे. पण पंप प्रशासनाला काही वरून कळलेली का माहिती किंवा असं होणार आहे? काही तसं? माहिती नाही आम्हाला. अधिकृत काय आलेलंच काही नाही माहिती तुम्हाला नाही. सांगताना. अधिकृत कुठली माहिती नाही आहे. पाटोळे साहेब, एवढी गर्दी नेहमीप्रमाणे असते का? नाही नाही आजच झाली. काहीतरी अफवा आली त्याच्यामुळे ही गर्दी झाली. मग तुम्ही असा बोर्ड वगैरे लावला नाही का काही उद्यापासून तसं काही नाही अफवा आहे म्हणून? तसं काहीच नाहीये. आम्हालाच बघितलं नाही मोबाईल मध्ये नेमकं काय झालंय. तर मग ही गर्दी पाहता पुरेसा साठा आहे का आपल्याकडे? समजा उद्या हे संपलं, उद्या संपलं तरी आपण सकाळी लवकर टँकर लावणार आहे करून आणणार. म्हणजे उपलब्ध साठा भरपूर आहे. साजिद भाई, तुम्ही नेहमीप्रमाणे आलाय पेट्रोल घ्यायला का बंद होणार आहे असं समजल्यामुळं आलाय? किती लिटरची टाकी आहे आपली? 30-35. आणि ते 35 आता तुम्ही भरून घेऊ शकता. आणि समजा ही अफवा खरी ठरली किंवा उद्या पेट्रोल नाहीच मिळालं, मग पेशंटला इमर्जन्सी द्यायला सुविधा पाहिजे. संपल्यावर काय करायचं? मग ॲम्ब्युलन्स सेवा ठप्पच राहणार. काय होते काय माहिती. जर यदा कदाचित उद्यापासून मिळालं नाही तर ॲम्ब्युलन्स सेवा ठप्प होणार. ॲम्ब्युलन्सला देतील, पण आता नाहीच दिलं तर काय, मग बंदच ठेवावं लागतं. इमर्जन्सीमध्ये मिळू शकतंय द्यायला पण पाहिजे त्याचं.